आपल्याला या व्हिडिओमध्ये भारतातील काही महत्त्वाच्या शहरांची माहिती देण्यात येणार आहे। आग्रा हे शहर उत्तर प्रदेशामध्ये आहे। हे शहर यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे। शहाजहानने बांधलेला जगप्रसिद्ध असलेला ताजमहाल हा आग्र्यामध्ये आहे। मित्रांनो, आग्रा हे शहर ताजमहलसाठी प्रसिद्ध आहेच, पण आग्र्यामधील सिकंदरा येथे सम्राट अकबरची कबर आहे हे आपल्याला माहिती नाही। मित्रांनो, अहमदाबाद हे गुजरातमधील महत्त्वाचे शहर आहे। अहमदाबाद हे कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे। या शहरामधील काही कापड गिरण्या। उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद या अलाहाबाद शहराला प्रयागराज सुद्धा म्हणतात। अलाहाबाद हे हिंदूंचे तीर्थस्थान आहे। इथे गंगा, यमुना व सरस्वतीचा त्रिवेणी संगम आहे। इथे दरवेळेस कुंभमेळा भरतो। पंडित जवाहरलाल नेहरू जिथे राहायचे हे त्यांचे घर म्हणजे आनंद भवन हे सुद्धा अलाहाबादमध्येच आहे। आता या आनंद भवनमध्ये एक म्युझियम खोलले आहे। मित्रांनो, अजमेर हे शहर राजस्थानमध्ये आहे आणि हे राजस्थानमधील एक महत्त्वाचे शहर आहे। इथे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा आहे। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती याला गरीब नवाज सुद्धा म्हणतात। बादशाह अकबर हे दरवर्षी येथे यात्रा करत होते। बंगलोर हे शहर कर्नाटकची राजधानी आहे। बंगलोरला बंगळुरू सुद्धा म्हणतात। बंगळुरू येथे विमानांचे कारखाने आहेत। हे आहेत येथील विमानाच्या कारखान्यांचे काही फोटो। बंगळुरू हे शहर येथील उद्यानांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। हे आहे बंगलोरमधील उद्यान। हे शहर इलेक्ट्रॉनिक सिटी व ग्लोबल सिटी म्हणून सुद्धा प्रसिद्ध झाले आहे। मित्रांनो, कोलकाता हे शहर पश्चिम बंगालची राजधानी आहे। हे कोलकाता शहर भारतातील शहरांपैकी सर्वात मोठे शहर आहे। हे भारताचे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे। हा आहे कोलकात्यामधील एक कारखाना।
भारतामध्ये प्रसिद्ध असलेले डमडम विमानतळ हे कोलकात्यामध्येच आहे. या विमानतळाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव दिलेले आहे. या विमानतळाला नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ असे म्हणतात. मित्रांनो, कोलकात्याला राजवाड्यांचे शहर असे सुद्धा म्हणतात. या शहरामध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल, मार्बल पॅलेस असे राजवाडे सुद्धा आहेत. हे आहेत कोलकात्यामधील काही राजवाडे. हे शहर ब्रिटिशांच्या काळात सन 1911 पर्यंत ब्रिटिश हिंदुस्थानाची राजधानी होते. पंजाब आणि हरियाणा या राज्यांच्या सीमेवरती असलेले चंदीगड हे शहर पंजाबची राजधानी आहे. तसेच याला हरियाणाची राजधानीसुद्धा मानले जाते. चंदीगड हा एक संघराज्य प्रदेश आहे. चंदीगड शहर हे एक सुनियोजित शहर आहे. हे शहर पंजाबला हस्तांतरित करण्याच्या प्रश्नावरून प्रसिद्धीस आले. हे शहर पंजाबच्या करारानुसार पंजाबला हस्तांतरित करायचे होते. राजस्थानमधील चित्तोडगड हे सुद्धा एक प्रसिद्ध शहर आहे आणि तसेच महत्त्वाचे सुद्धा आहे. या शहरामध्ये चित्तोडगड किल्ला, राजपूत राणा कुंभाने उभारलेला विजयस्तंभ आहे. हा आहे राणा कुंभाने उभारलेला विजयस्तंभ. येथे कृष्ण भक्त संत मीराबाईचे एक मंदिर सुद्धा आहे. हे आहे मीराबाई मंदिराच्या आतील कृष्णाचे मंदिर. हा आहे चित्तोडगडमधील राणी पद्मावती महाल. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हे सुद्धा एक महत्त्वाचे शहर आहे. दार्जिलिंग हे डोंगराळ भागातील थंड हवेचे सुंदर असे फिरण्याचे सहलीचे ठिकाण आहे. दार्जिलिंग हे शहर चहाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या शहरामध्ये चहाचे कारखाने व मोठमोठ्या चहाच्या इंडस्ट्रियल इस्टेट्स आहेत. हे आहेत दार्जिलिंगचे काही चहाचे कारखाने. हे शहर गुरखालँड आंदोलनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि दार्जिलिंग हे भारतातील डोंगरी परिषदेचे मुख्यालय आहे. मित्रांनो, भारतातील हरिद्वार हे हिंदूंचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र उत्तराखंड राज्यामध्ये आहे.
हे तीर्थक्षेत्र गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. नागा साधू वगैरे सारख्या साधूंचा कुंभमेळा येथे भरतो. झारखंड राज्यामधील जमशेदपूर हे सुद्धा एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला टाटा स्टील इंडस्ट्रीचे संस्थापक व मालक जमशेदजी टाटा यांचे नाव दिले आहे. हे शहर सुवर्णरेखा नदीकाठी वसले आहे. या शहरामध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलादाचा कारखाना आहे. टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा एक मोठा पोलाद बनवण्याचा प्लांट या शहरामध्ये आहे. हा आहे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा प्लांट. टाटा आयर्न अँड स्टील कंपनीला टिस्को किंवा TISCO सुद्धा म्हणतात. टाटा कंपनीचा एक फुटबॉल क्लब सुद्धा या शहरामध्ये आहे. मित्रांनो, राजस्थानमधील जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. जयपूर हे बऱ्याच कारणांसाठी प्रसिद्ध असे शहर आहे. राजपुतांचा अंबर किल्ला हा याच जयपूर शहरामध्ये आहे. या अंबर किल्ल्याला आमेरचा किल्ला म्हणून सुद्धा म्हटले जाते. तसेच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला हवा महल हा महाल सुद्धा या जयपूर शहरामध्ये आहे. मित्रांनो, या जयपूर शहराला गुलाबी शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. उत्तर प्रदेशमधील कानपूर हे सुद्धा एक प्रसिद्ध शहर आहे. हे एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. हे शहर गंगा नदीच्या काठी वसलेले आहे. हे कानपूर शहर चामडी वस्तूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हे आहेत या शहरामधील काही चामड्याचे व चामडी वस्तूंचे कारखाने. जसे कानपूर चामडी वस्तूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, तसेच इतर उद्योगधंद्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. कानपूरमध्ये प्रसिद्ध कापड कारखाने सुद्धा आहेत. हे आहेत कानपूरचे काही कापड कारखाने. भारतातील
प्रसिद्ध असलेले महालक्ष्मीचे मीनाक्षी मंदिर हे तामिळनाडू राज्यामध्ये मदुराई या शहरामध्ये आहे. या मंदिराला मीनाक्षी अम्मन मंदिर असे म्हणतात. मदुराई हे सुद्धा भारतातील एक महत्त्वाचे शहर आहे. तर मित्रांनो, आपल्या भारतामध्ये बरीच अशी महत्त्वाची शहरे आहेत ज्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही.